हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी विकास सिंह सोनवणे जळगाव शहर उपासना केंद्रात येतो। साधारणतः 2003 पासून मी बापूंकडे यायला लागलो म्हणण्यापेक्षा बापूंनीच त्यांच्या परिवारात मला सामील करून घेतलं। आपण बघतो की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू कृपेचे नेहमीच अनुभव येत असतात आणि बरेचसे अनुभव असे असतात की ते आपल्याला लक्षात येत नाही, पण ती घटना घडून गेल्यानंतर आपल्याला कळतं की सद्गुरू तत्व आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे कार्यरत आहे आणि ते आपल्याला प्रत्येक संकटाची जाणीव कशा प्रकारे करून देत असतं। साधारणतः गेल्या जानेवारीतल्या 23-24 तारखेची ही घटना असेल। मी बाहेरून आल्यानंतर माझी गाडी मोटरसायकल रस्त्यावर पार्क केली घरासमोर आणि घरात गेलो दुपारी साधारणतः। आणि त्यानंतर रात्री जेव्हा मला ड्युटीवर जायची वेळ झाली त्यावेळी मी गाडीची चाबी शोधायला लागलो, पण चाबी काही केल्या सापडत नव्हती। मी नेहमी जिथे जिथे चाबी ठेवतो त्या प्रत्येक ठिकाणी चाबी शोधून झाली आणि त्या चाबी शोधण्यासाठी माझं कुटुंबीयही त्यासाठी मला मदत करत होतं, पण त्यांनाही चाबी मिळून येत नव्हती। गाडीला चाबी बघितली तर गाडीला पण राहिलेली नव्हती आणि घरातही चाबी सापडत नव्हती। चाबी गेली कुठे तर मग मी चाबी शोधणं थांबवलं आणि मुलांनी दुसरी चाबी काढून दिली मला आणि मी चाबी घेऊन गाडी घेऊन ड्युटीवर निघून गेलो। दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर सगळी शोधाशोध पुन्हा पहिल्यापासून सुरू झाली। सगळं घर शोधून झाल्यानंतरही चाबी मिळत नाही आणि गाडी जर समजा अंगणात उभी आहे याचा अर्थ एक तर चाबी गाडीला राहून गेली किंवा चाबी घरातच आहे, पण घरात सापडत नाही आहे याचा अर्थ चाबी गाडीला राहून गेली। आणि ही गोष्ट माझ्या बाबतीत वारंवार घडायची की मी नेहमी चाबी गाडीला विसरून जायचो आणि तसाच घरात निघून जायचो, पण यावेळी मात्र चाबी कोणीतरी काढून घेतली होती गाडीची आणि म्हणून ती मला मिळत नव्हती। आता गाडीची चाबी काढून घेतल्यानंतर कुलूप बदलावा लागेल हा एक विचार माझ्या मनामध्ये सुरू झाला की आपल्या गाडीची चाबी जर कोणी काढून घेतली असेल आणि आपल्या गैरहजेरीत जर समजा गाडी अंगणात उभी आहे तर कोणीतरी ती लावून घेऊन जाऊ शकतं, ही भीती मनामध्ये होती। आणि त्याचबरोबर गाडीचं कुलूप बदलवायचं म्हणून 1000-1500 रुपयाचा खर्च येईल हाही एक विचार मनामध्ये होता। जर गाडीची चाबी घरातच सापडली तर पुन्हा तेवढे पैसे आपले वाया जातील, म्हणून असा विचार करत असताना 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे निघून गेले। घरी रिनोव्हेशनचं काम सुरू असल्यामुळे त्या गडबडीत माझंही कुलूप गाडीचं लॉक बदलवायचं जमत नव्हतं। असे 8 दिवस साधारणतः त्या याच्यामध्ये निघून गेले। मी रोज चाबी शोधायचो आणि रोज ठरवायचो की आज आपण कुलूप बदलवून टाकू, नाही सापडत आहे। हा अनुभव मला वारंवार यापूर्वी पण आलेला होता की आपली एखादी गोष्ट सापडत नाही आहे। बापूंना सांगितलं बापू सापडत नाही आहे, कुठेतरी असेल पण मला ती दिसत नाही आहे, आणि आपण असं म्हटल्यानंतर थोडा प्रयत्न केला की ती वस्तू मिळून यायची। पण गेल्या 8 दिवसापासून मी गाडीची चाबी शोधतोय आणि मला ती मिळून येत नाही, याचा अर्थ काहीतरी नक्कीच वेगळी योजना बापूंची आहे हे मला जाणवत होतं की बापू चाबी सापडत नाही याचा अर्थ तुझी काहीतरी नक्कीच वेगळी योजना असली पाहिजे। आणि त्याच्यानंतर साधारणतः 8 दिवसांनी मी घराचं रंगकाम सुरू होतं, त्यासाठी मी रंगाचा डबा घेण्यासाठी घराजवळच असलेल्या दुकानावर गेलो। गाडी बाहेर लावली दुकानाच्या आणि मी आतमध्ये काउंटरवर गेलो आणि साधारणतः 5च मिनिटांनी मी गाडी दुकानाच्या बाहेर येऊन पाहत होतो, माझी गाडी जागेवर नव्हती। मला एकदम असं भीती वाटायला लागली की दरदरून घाम फुटला की आपल्या गाडीची चाबी आणायचीच हरवलेली होती आणि आता गाडी नाही आहे याचा अर्थ कोणीतरी पाळत ठेवली आणि गाडीला चाबी लावली आणि तो घेऊन गेला। पण म्हटलं एवढ्या 5च मिनिटामध्ये कसं शक्य आहे? मग मी दुकानदाराला सांगितलं की माझ्या गाडी दिसत नाही आहे समोर, मी गाडी लावली आणि दुकानात आलो। तो म्हणे दादा असं तर होणार नाही। म्हटलं मी गाडी लावूनच आतमध्ये आलो आणि आता बघतोय तर 5 मिनिटांनी मला गाडी दिसत नाही आहे। मग ते पण गाडी शोधायला लागले आणि माझ्या शेजारीत एक दुसरा ग्राहक बसलेला होता। त्याच्या लक्षात आलं की हे काहीतरी शोधता आहे। तो म्हणे काय झालं? म्हटलं मी गाडी लावली बाहेर दुकानाच्या आणि आतमध्ये आलो आणि आता अगदी 5च मिनटं झाली मला, मी बाहेर येऊन बघतोय तर माझी गाडी मला दिसत नाही आहे, ती एक चोरी झाली, कोण घेऊन गेलं काही कळत नाही आहे। मग तो म्हणे तुमची गाडी कुठली होती? म्हटलं युनिकॉर्न होती ब्लॅक कलरची। तो म्हणे माझी पण युनिकॉर्न आहे ब्लॅक कलरची, पण माझा माणूस गाडी घेऊन गेला आहे म्हणे बाहेर आता एक 5-7 मिनटापूर्वी आणि माझी गाडी तर जागेवर आहे, म्हणजे याचा अर्थ नक्कीच तो तुमची गाडी घेऊन गेला। मग त्याने त्या माणसाला फोन लावला आणि अवघ्या 2 मिनिटात तो व्यक्ती गाडी परत घेऊन आली आणि ती व्यक्ती गाडीवरून उतरली, गाडी बंद केली आणि गाडी ॲज इट इज हँडल लॉक केली आणि चाबी त्याने खिशात ठेवली। त्याला माहीत नव्हतं की काय झालं इन्सिडन्स। तो जेव्हा दुकानात आला
तेव्हा त्याला सांगितलं, अरे बाबा तू माझी गाडी घेऊन गेला. तो म्हणे, नाही मी तर मला साहेबांनी चाबी दिली, मी चाबी लावली आणि गाडी घेऊन गेलो. म्हटलं ती गाडी माझी होती. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की जी चाबी हरवली त्याच्यामागे बापूंची उपाययोजना होती. म्हणजे मी जर चाबी हरवली नसती तर लॉक बदली करण्याचा विचार माझ्या मनात आला नसता. पण मी कामाच्या गडबडीत म्हणा किंवा दुर्लक्षित झाला बापूंचा संकेत माझ्याकडून, ते होत नव्हतं. मग शेवटी बापूंनी मला लाईव्ह प्रॅक्टिकल करून दाखवलं की जेणेकरून माझ्या डोळ्यासमोर माझी गाडी चोरी गेली आणि ती बापूंच्याच कृपेने मला 2 मिनिटात अवघ्या परत मिळाली. की बापूंनी माझ्या लक्षात आणून दिलं की तुझ्या गाडीचा लॉक खराब झाला आहे, तो जर तू बदलवला नाही तर तुझं आर्थिक नुकसान होईल, मानसिक त्रास होईल. आणि ही गोष्ट सद्गुरू तत्वाने मी इग्नोर करत असतानासुद्धा माझ्या बुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी प्रॅक्टिकली मला ती समजावून सांगितली. म्हणजे ही गोष्ट बापूंनी अगदी प्रॅक्टिकली माझ्या आयुष्यामध्ये मला करून दाखवली. मी लगेच त्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून बाजारात गेलो, गाडीचं नवीन लॉक आणलं आणि ते तेव्हाच्या तेव्हा बदलवून घेतलं. कारण ह्या लॉकच्या बाबतीत मला बऱ्याचदा, गाडीच्या चावीच्या बाबतीत मला बऱ्याचदा माझ्या घरच्यांचंसुद्धा बोलणी ऐकावी लागायची की तू नेहमी गाडीची चाबी गाडीला राहू देतो, प्रत्येक वेळी तू असा बेजबाबदारसारखं वागतो. आणि माझ्या गल्लीतून बऱ्याचदा गाड्या चोरी झाल्या आहेत, पण ते काही ना काही कारणास्तव म्हणा किंवा मला विसरभोळेपणामुळे म्हणा ते माझी चाबी राहूनच जायची. तरी बापूंनी मला ते अगदी प्रॅक्टिकली शिकवलं की आता हा विसरभोळेपणा बंद कर आणि ॲक्च्युली तुझ्या गाडीचं लॉकच खराब झालेलं आहे, ते तू बदलव. हे त्यांनी मला प्रत्यक्ष दाखवून दिलं आणि माझा होणारा मानसिक त्रास, आर्थिक त्रास हा त्या सद्गुरू तत्वाने कमी केला. जेणेकरून येणारं जे संकट होतं ते माझं बापूंच्या कृपेमुळे टळलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद.